श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 34. शरभेश्वराचा वृत्तांत. आम्ही दोघांनी सतत थोडे दिवस प्रवास केला आणि एका गावात पोचलो. प्रवासात आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचं नामस्मरण करत त्यांच्या अलौकिक लीलांचं स्मरण करत चाललो होतो. मार्गात आमचं आदरातिथ्य सुद्धा होत असे. कधी बैलगाडी मिळाली, कधी घोडागाडी, तर काही वेळा पायीच चालावं लागलं. असा आमचा प्रवास झाला. आमच्या प्रवासातील मार्गामध्ये श्रीपाद प्रभूंच्या भक्त मंडळींकडून आदरातिथ्य स्वीकारणं चालूच होतं. ही सर्व परोक्ष रूपानं श्रीपाद प्रभूंची लीलाच होती. त्या गावात पोहोचताच एका ब्राह्मणाच्या घरातील सर्व सामान बाहेर फेकत असलेलं दिसलं. त्याची बायको आणि मुलं घरातच होती. या ब्राह्मणानं एका ऋणदात्याकडून म्हणजे सावकाराकडून थोडे पैसे घेतले होते. ते पैसे तो परत करू शकला नाही. एके दिवशी त्या सावकारानं त्या ब्राह्मणास मार्गातच अडवलं आणि त्याच्या भोवती कोळशानं एक रिंगण करून त्याच्या रेघेच्या बाहेर येऊ नकोस असं बजावलं. किती दिवसात माझे पैसे परत करशील ते तुझ्या यज्ञोपविताची शपथ घेऊन सांग असं तो सावकार रागानं म्हणाला. मी आपले पैसे 2 आठवड्यात परत करीन असं ब्राह्मणाने आश्वासन दिलं. परंतु 15 दिवसात तो धनाची व्यवस्था करू शकला नाही. त्यामुळे त्याचा शब्द पाळला गेला नाही. मुदत संपल्यावर धन न दिल्यामुळे तो सावकार ब्राह्मणाचं घर रस्त्यावर आणत होता. ब्राह्मण, त्याची मुलं, पत्नी सगळेच उदास होऊन बघत होते. गावातील सगळे लोक तमाशासारखे बघत उभे होते. त्यांच्यापैकी कोणीही साहस करून त्या ब्राह्मणाला अजून थोड्या दिवसांची मुदत द्या असं म्हणाला नाही. श्रीपादांची भक्ती परीक्षा आणि भक्तांना तारणं. श्री धर्मगुप्तांना त्या ब्राह्मणाची अवस्था पाहून कीव आली. परंतु काही सहाय्य करावं तर हातात धन नाही. मी तर निर्धनच होतो. परंतु धैर्य करून म्हणालो, बाबा, या दुबळ्या ब्राह्मणावर दया करून अजून 2 महिन्याचा अवधी द्यावा. या अवधीत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपा कटाक्षानं त्याचे कष्ट दूर होतील. थोडा शांतचित्तानं विचार करा. त्याचं कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझी आहे असं समजा. म्हणण्यास मी म्हणालो खरा, पण मनात अत्यंत भीती होती. त्यावर तो सावकार म्हणाला, बरे, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी याला 2 महिन्यांचा आणखी अवधी देतो. माझं धन पूर्ण फेटेपर्यंत तुम्ही दोघांनी इथून कुठे जाऊ नये. समजा माझं धन ठरलेल्या अवधी त्यानं परत नाही केलं तर याचं घर स्वाधीन करून घेईनच आणि मध्यस्थी केल्यामुळे तुम्हा दोघांना सुद्धा न्यायालयात देईन. तेव्हा न्यायाधीश जी शिक्षा देईल त्यास तुम्ही दोघंही तितकेच पात्र ठराल. दिलेल्या अवधीमध्ये मला किंवा धर्मगुप्ताला त्या ब्राह्मणाची रक्कम फेडणं असंभवच वाटत होतं. मागचा पुढचा विचार न करता, आपल्याला जमतं किंवा नाही याचा विचार न करता अविवेकानं मी शब्द दिला. असं अविचारानं वागल्यामुळं माझा मलाच तिटकार आला. यात श्रीपादांना दोष देणं बरोबर नव्हतं. माझ्याबरोबर बेचाऱ्या धर्मगुप्ताला मी संकटात टाकलं. हे आणखीन एक पापच घडलं. जिभेला नियंत्रण नसल्यानं किती अनर्थ झाला याचं हे ज्वलंत उदाहरण होतं. परंतु प्रभूंची लीला अपार आहे, तिला अंतच नाही. अशा परिस्थितीत प्रभूवरील भक्ती दृढ होते किंवा मानव भक्तिरहित होतो. धर्मगुप्त मात्र निश्चिंत होते. ते म्हणाले, शंकर भट्टा, घडलेल्या घटनेचा विचार करू नये. झालेल्या, होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या घटना म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य हे सारच प्रभूंची लीला आहे. आपलं ब्रह्मलिखित जे आहे तेच होणार, ते तर चुकणारच नाही. ब्राह्मण पूर्ण निर्धन आणि दरिद्री झाला होता. तो आणि त्याच्या कुटुंबातील सगळेजण उपाशी राहू लागले होते. आम्ही त्यांच्याकडे पाहुणेच होतो, म्हणून आम्ही सुद्धा उपाशीच राहावे अशी दयनीय परिस्थिती होती. श्रीपादांच्या अनुग्रहानं राहण्यास जागा मिळाली. त्यांचे आम्ही आभार मानत होतो. भूक, तहान, थकवा आला असताना, तसंच देणेकरी आले असताना श्रीपाद श्रीवल्लभांचं नामच एकमेव तरणोपाय आहे असा दृढ विश्वास वाटत होता. आम्ही स्नानसंध्या करून श्रीपादांचं नामस्मरण करण्याचं योजलं. त्या ब्राह्मणाच्या घरी देवाजवळ दिवा लावण्यास सुद्धा तेलवात नव्हती. आम्ही श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असा जप मोठ्या सुरात म्हणत होतो. घरातील सारी मंडळी सुद्धा आमच्याबरोबर हा मंत्र उच्चारत होते. शेजार पाजारचे आबालवृद्ध लोक जमा झाले आणि भक्तिभावानं नामस्मरण करू लागले. ब्राह्मणाच्या घरी एक शेतकरी आलाय. ब्राह्मणाचं कर्ज फेडण्याची जबाबदारी त्यानं घेतली आहे. तेवढ्या काळात सर्वत्र बातमी पसरली की मी कुठल्या तरी महापुरुषांचा शिष्य आहे आणि माझ्या दैवी शक्तीनंच ब्राह्मणाचं देणं देण्यासाठी सिद्ध झालो आहे असा त्यांचा समज झाला. मी फार मोठा ज्योतिषी आहे असा साऱ्या गावात त्यांनी प्रचार केला. त्या गावात शेतकऱ्यांच्या पैजा लावण्याचा नाद होता. त्या ब्राह्मणाचं ऋण हा फेडेल का नाही या प्रश्नावर शेतकरी पैजा लावित होते. मी जर ब्राह्मणाचं कर्ज न फेडलं तर आम्हाला न्यायालयात जावं लागणार होतं. माझ्याबरोबर धर्मगुप्त पण संकटात सापडले. माझ्या कोरड्या वाग्दानावर लोक पैज लावत होते. हा एका प्रकारचा जुगारच असल्यासारखा होता. याचं कारण म्हणजे माझा शब्दच होता. काय करावं ते काहीच कळत नव्हतं. अशा परिस्थितीत आम्ही श्रीपादांच्या नामस्मरणाचाच आधार घेतला. माझी ती पण योग्यता नाही असं मला वाटलं.
मी एक मोठा ज्योतिषी आहे, दैवी शक्ती संपन्न आहे असा प्रचार होतच होता. परंतु मी मात्र दिव्य क्षणक्षण लीला विहारी अशा श्रीपादांचे चरणकमलच मला या संकटातून तारतील या विश्वासानं बसलो होतो. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम या नारद मुनींनी श्री महाविष्णूला सांगितलेल्या वाक्याचं स्मरण झालं. नारायणाचे भक्त ज्या शब्दांचा प्रयोग करतात त्या शब्दांना खरं करण्याची जबाबदारी नारायणांचीच असते. त्या ग्रामात शरभेश्वर शास्त्री नावाचा एक पंडित आणि फार मोठा मंत्रशास्त्रवेत्ता राहत होता. त्याच्यावर एका प्रेतात्म्याचा अनुग्रह होता. त्याच्या आधारानं तो भूत भविष्य वर्तमान अगदी अचूकपणे सांगत असे. पैज लावलेले शेतकरी शरभेश्वराकडे आपल्या पैजेचं काय होईल याचा उलगडा करण्यास गेले. ब्राह्मण धन परत करू शकणार नाही असं त्या प्रेतात्म्यानं सांगितलं. यानंतर पैजाने आणखीन जोर पकडला आणि 100 वराहांची पैज लागली. शरभेश्वर शास्त्री मोठा की शंकर भट्ट मोठा याचा निर्णय करण्यासाठी पैज लावणारे फार उत्साहित होते. शेवटी आम्हाला जुन्या वाड्यात नेऊन न्यायालयात नेण्यास सिद्ध केलं गेलं. त्या ब्राह्मणाला आशेला लावून निराश केलं. धर्मगुप्तांना सुद्धा माझ्याबरोबर संकटात ढकललं. श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलेचा गूढार्थ काय असेल मला काहीच समजेनासं झालं. माझं थोडंफार शिक्षण झालं होतं, परंतु कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक शक्ती नव्हती. ज्योतिषविद्या तर येतच नव्हती. जप तप योगाभ्यास कठीण असे नियमनिष्ठा यांचं ज्ञान तर अजिबातच नव्हतं. श्रीपादांच्या चरित्रलेखनाचा एका कुतूहलानं मी संकल्प केला, परंतु त्याला पाहिजे असलेली योग्यता माझ्याजवळ नव्हती. माझं यातून रक्षण करून माझा उद्धार करावा. अंतिम सर्व काही आपल्या इच्छेवर अवलंबून आहे अशी आर्त प्रार्थना मी श्रीपाद प्रभूंच्या चरणांजवळ केली. माझ्यात कधीही नसलेलं धैर्य त्यावेळी अचानक आलं. जे होणार असेल ते होणारच, परंतु श्रीपाद श्रीवल्लभ माझं यातून रक्षण करून मला तारतील असा दृढ विश्वास माझ्या मनात उत्पन्न झाला. शरभेश्वर शास्त्री नाईक बहीण होती. ती त्याच गावात राहत होती. तिला एके दिवशी पहाटेच्या वेळी एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात तिला भयंकर ताप आल्यानं तिचा पती मरण पावला आणि तिला वैधव्य प्राप्त झालं असं दिसलं. तिनं आपल्या भावाला म्हणजे शरभेश्वर शास्त्रींना स्वप्नाचं फळ विचारलं. शरभेश्वरानं आपल्या उपस्थित प्रेतात्म्याला त्या स्वप्नाबद्दल विचारलं. त्या प्रेतात्म्यानं सांगितलं, हिचा पती देशांतरी गेलेला असताना मध्येच मार्गावर चोरांनी त्याला घेरलं आणि त्याचं सगळं द्रव्य लुबाडून त्याला मारून टाकलं. ते ऐकून ती मोठ्यानं पतीच्या निधनाचा विलाप करू लागली. आपल्या दैवाला दोष देऊ लागली. तेवढ्यात काही लोक तिच्या घरी आले. तिला धीर देऊन सांगू लागले, आपल्याच गावात शंकर भट्ट या नावाचे महापंडित आले आहेत. त्यांना घटना घटिताचं ज्ञान आहे. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू त्यांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याकडून सत्य काय ते जाणून घे असा सल्ला त्यांनी तिला दिला. तिनं आपल्या स्वतःच्या भावापेक्षा कोणी मोठा पंडित असल्याचं ऐकलं नव्हतं. शंकर भट्टाकडून आशीर्वाद घ्यावा अशी इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली. तिनं आमच्या घरी येऊन, भाऊ माझ्या मांगल्याचं रक्षण करा अशी मोठ्या दीनवाणीनं प्रार्थना केली. ती ऐकून माझ्या हृदयाचं पाणी पाणी झालं. श्रीपादांकडून पंचदेव पहाडामधील विवाह समारंभात शेतकऱ्यानं प्राप्त केलेल्या मंत्राक्षता माझ्याजवळ थोड्या आहेत असं मला आठवलं. माझ्यात एका दिव्य स्फूर्तीचा आविर्भाव झाला. ह्या मंत्राक्षता साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांकडून मिळालेला असल्यानं हिच्या मांगल्याची रक्षा 100% होईल असा दृढ विश्वास मला प्राप्त झाला. मी त्या बाईला बोलावून म्हटलं, बाई, ह्या मंत्राक्षता तू घे आणि तुमच्या पूजेच्या ठिकाणी नेऊन सुरक्षित ठेव. तुझा पती थोड्याच दिवसात तुला भेटेल. हेच सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. हे वर्तमान काही शेतकऱ्यांनी शरभेश्वर शास्त्रींना सांगितलं. ते ऐकून त्याला आपल्या बहिणीचा फार राग आला. माझा पती सुखरूप घरी परत आल्यास मी त्या गरीब ब्राह्मणांचं देणं तर देईनच, शिवाय शंकर भट्टाला गुरु करून श्रीपाद श्रीवल्लभांचं नामस्मरण आराधना करीन असा तिने संकल्प केला. 3 दिवस गेले. या 3 दिवसात शेतकऱ्यांनी आम्हाला शिधा वगैरे आणून दिला. या शेतकऱ्यांनीच माझ्यावर पैज लावली होती. मी विजयी झालो तर त्यांचा पण विजय होऊन पैजेचे पैसे सुद्धा त्यांना मिळणार होते. 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी शरभेश्वर शास्त्रीच्या बहिणीचा नवरा देशाटन करून सुखरूप घरी आला. त्या ब्राह्मण स्त्रीच्या आनंदाला सीमाच नव्हती. त्या मंत्राक्षतांच्या बळानंच आज माझं सौभाग्य टिकलं अशी तिची खात्री झाली. तिच्या पतीला चोरांनी मार्गात मारण्याचा प्रयत्न केलाच होता, परंतु एका यवन मल्लानं मध्ये पडून त्या चोरांना मारून त्या ब्राह्मणाचं रक्षण केलं होतं. आहा, श्रीपादांचा महिमा अगाध आहे, अमोघ आहे. शरभेश्वर शास्त्रींचा अहंकार नष्ट झाला. माझं ज्योतिष खरं ठरल्यामुळे आम्ही राहत असलेल्या घरच्या मालकांचं ऋण शरभेश्वर शास्त्रीनं सारलं आणि आम्ही दोघांनी त्यांच्या घरचं आदरातिथ्य स्वीकारावं अशी विनंती केली. त्याला आम्ही होकार दिला. शरभेश्वर शास्त्री म्हणाले, बाबा, धूमावती देवी ही दशमहाविद्येतली एक आहे. तिचा मी उपासक आहे. ती फार उग्र देवता आहे.
परंतु ती प्रसन्न झाली तर रोग शोक या सर्व गोष्टींचा नाश करते. हिचा कोप झाला तर सर्व सुखांचा आणि सर्व कामनांचा ती नाश करते. ह्या देवीला शरण गेल्यास सर्व विपत्तींचा नाश होऊन सर्व संपदांचा लाभ होतो. तिला राग आला तर उपास, भांडणं, दारिद्र्य वगैरे येतात. माझ्यावर त्या मातेचा अनुग्रह आहे. करणी केल्यानं त्रस्तजनांचा उद्धार करण्यास ह्या मातेची उपासना अनिवार्य असते. कल्याणास्तव मी थोडे दिवस विनामूल्य सेवा केली, परंतु थोड्या दिवसानं माझ्या धनाशा निर्माण होऊन मी अधिक धन घेऊ लागलो. हे मातेला आवडलं नाही. याच काळात माझा एका बलशाली प्रेतात्म्याशी संबंध स्थापित झाला. त्याच्या सहाय्यानं भूत भविष्य वर्तमान काळाचं कथन करण्याची शक्ती मला लाभली. प्रेतात्म्याची उपासना करूच नये. उपासना केलीच तर त्याच्या शक्तीमुळे मिळालेलं धन प्रजासेवेसाठी गरिबांना निर्धनांना दान द्यावं. तसं केल्यास प्रेतात्मा नेहमी आपल्या स्वाधीन राहतो. असं न केल्यास तो प्रेतात्मा चुकीचं भविष्य सांगतो आणि त्याच्या साधकांचा अपमान होण्याची परिस्थिती निर्माण करून त्याला निर्धन करतो. एवढंच नव्हे तर जीवासुद्धा धोका असतो. स्वार्थानं वागल्यास आपल्यातील पुण्य राशींचा क्षय होतो. मग तो प्रेतात्मा आपल्यासाठी कष्टांचे डोंगर रचतो. त्यातून बाहेर पडणं सोपं नसतं. मी अविवेकानं धनार्जन केलं आणि नेहमी स्वार्थच पाहत होतो. त्यामुळेच त्या प्रेतात्म्यानं चुकीचं भविष्य कथून मला संकटात टाकलं आणि माझा अपमान पण झाला. आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात. कृपा करून आपण मला आपला शिष्य म्हणून स्वीकारावं ही नम्र विनंती. त्यावर मी म्हणालो, बाबा, या प्रपंचाचे, या सृष्टीचे गुरुत्व श्रीपाद श्री वल्लभांनाच आहे. त्यांच्याशिवाय दुसरे गुरु कोणीही नाही. मी अहंकारानं जर गुरुत्व पत्करलं तर तुझ्या अपमानापेक्षा आणखीन दुसरं काही मला भोगावं लागेल. आम्ही कुरुगड्डीहून येतेवेळी दशमहाविद्यांचं संक्षिप्त वर्णन श्रीपादाने केलं. बाकी उरलेलं ते योग्य वेळी सांगणार आहेत. दशमहाविद्येमधील कालीबद्दल, धूमावतीबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलंच आहे. बाबा, तू मला गुरु करू नकोस. श्रीपादांना भक्तांना संकटात टाकणं आणि त्यातून सोडवणं म्हणजे एका चमत्कारासारखंच वाटतं. सदा सर्वदा श्रीपादांचं नामस्मरण करणं हेच इह पर लोकसाधन आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.